बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे ती राजकीय गोटातनं आजची सगळ्यात मोठी बातमी आहे, कारण केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेचच राज्यात सुद्धा आपल्या मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे। अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत आणि त्याच वेळेला राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात त्यांच्यासोबत फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची चर्चा झाल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिली आहे। आणि या मंत्रिमंडळ विस्तारात सुमार कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांचा पत्ता कट होणार आहे, त्यांच्या जागी इतरांना संधी मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास कोणाला नवी संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत। प्राजक्ता पोळ आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। प्राजक्ता, आपण बघतोय राज्याच्या राजकारणात आता नवे बदल होऊ शकतात, काय अधिकची माहिती आपल्याकडे? सौरभ, जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा होत्या। केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार हा लवकरच होणार आहे आणि त्या विस्तारामध्ये शिवसेनेला 2 मंत्रिपद अपेक्षित आहेत असं सुद्धा बोललं जातंय। जे आत्ताचे जे खासदार आहेत, उबाठाचे जे खासदार आहेत ते आलेले आहेत, त्यांचं ओमराजे निंबाळकर यांचं नाव चर्चेत होतं आणि या संदर्भात सुद्धा वेगवेगळ्या चर्चा होत्या आणि एकनाथ शिंदे हे स्वतः खासदारांना जाऊन भेटलेले, खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले होते। आणि काल ज्या पद्धतीने अमित शहा मुंबई दौऱ्यावर असताना सुद्धा एकनाथ शिंदे यांनी सह्याद्रीवर त्यांची भेट घेतलेली होती, या संदर्भात सुद्धा चर्चा झाल्याचं बोललं जातं। आणि केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर जो आहे तो राज्यातल्या मंत्रिमंडळाचा सुद्धा विस्तार होणार आहे आणि या विस्तारामध्ये आता 1.5 वर्ष झालेलं आहे। जेव्हा हे सरकार आलं तेव्हाच असं सांगण्यात आलेलं होतं की 1.5 किंवा 2 वर्षानंतर जे आहेत ते मंत्रिमंडळाचा खांदेपालट होऊ शकतो, ज्या मंत्र्यांची कामगिरी सुमार आहे त्यांना बदललं जाऊ शकतं असं सुद्धा त्याच वेळेला जे आहे ते मंत्र्यांना सांगण्यात आलेलं होतं। आणि आता या संदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार सुद्धा होऊ शकतो। सुमार दर्जाची जी कामगिरी ज्या मंत्र्यांनी केलेली असेल त्यांचा खांदेपालट होऊ शकतो आणि त्याच काही नवीन चेहरे सुद्धा राज्याच्या मंत्रिमंडळात दिसू शकतात। आणि जर आपण बघितलं या सगळ्या घडामोडी सुरूच आहेत, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आधी होईल आणि त्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळात नवीन संधी जी आहे ती लोकांना मिळू शकते, नवीन नेते राज्याच्या मंत्रिमंडळात दिसू शकतात। एकनाथ शिंदे हे याआधी जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी काही खासदारांसह गेलेले होते। त्यानंतर काल अमित शहा हे मुंबईत होते, अमित शहांची सुद्धा त्यांनी भेट घेतली आणि अमित शहांबरोबर काही त्यांनी चर्चासुद्धा केली। आज ते पुन्हा दिल्ली दौऱ्यावर आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे दिल्ली दौरेसुद्धा वाढलेले आहेत आणि याच राजकीय घडामोडींशी ते निगडीत आहेत असं बोललं जातंय। सौरभ, निश्चितच प्राजक्ता, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।